एक जनावराचं पिल्लू घ्या, एक माणसाचा पिल्लू घ्या, हात लावून बघा. आईचा हात लागल्याबरोबर ते शांत होऊन जातात. एक कुत्र्याच्या पिल्लाला बोलता येत नाही, पण त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तर तो शेपटी फिरायला लागतो. म्हणजे त्याला पण ती भाषा कळते, त्याला पण ते लक्षात येतं. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की माणसाचा जन्म हा नेतृत्व घेण्यासाठी आणि नेतृत्व देण्यासाठी, आणि नेतृत्व घेऊन आणि देत राहून आपलं जे तुम्ही स्वरूप निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये आनंदित राहण्यासाठी, शांती शोधण्यासाठी. शेवटी तुम्ही अस्तित्व घडवता, पैसे कमवता, हे सगळं शांती आणि आनंदासाठी ना. पुढचा जन्म काय आहे आणि मागचा जन्म काय कोणाला माहित आहे, पण सध्याच्या जन्मामध्ये शांती कशी मिळेल, आनंद कसा मिळेल, आणि ते तुम्ही शोधताय तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये, विकासामध्ये. आणि विकासासाठी नेतृत्व आहे, विकासासाठी माणसाचा जन्म झालाय. एका मागे एक योनी तुमची लागलेली आहे. विकास करत आला म्हणून तर माणसाचा जन्म झाला ना. म्हणून तुम्हाला बोलता येऊन राहिला, ऐकता येऊन राहिलाय, सांगता येऊन राहिलाय, तुमची भावना अभिव्यक्त करता येऊन राहिले. झाडांमध्ये संवेदना आहे पण त्यांना भावना व्यक्त करता येत. एवढं सामर्थ्य कशामुळे निर्माण झालं? म्हणूनच निर्माण झालेलं आहे ना. आणि यासाठी जर निर्माण झालेलं सामर्थ्य आहे तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रथम गुरु आपलं आई असते. दुसरा जे गुरु असतो तो आपला वडील असतो. जीवनातला संघर्ष कसा शिकायचा, विपरीत परिस्थितीमध्ये कसं संघर्ष करायला पाहिजे. मग आपण मोठे होतो नेतृत्व घेत घेत. पहिला नेतृत्व माणूस आपल्या आईचा स्वीकारतो, दुसरा नेतृत्व आपल्या वडिलांचा स्वीकारतो. मग तुमच्या ज्या पद्धतीचे आई वडिलांनी संस्कार दिले असतात तशी तुमची आवड निवड निर्माण होते. आणि आवड निर्माण झाल्याबरोबर मग तुम्ही त्या पद्धतीचे गुरुचे शोधात राहता. आणि जे तुमची आवड असते, मग तुमची आवड जर संगीतामध्ये असेल, माधुर्याची असेल, तर तुम्हाला संगीत क्षेत्राचा गुरु प्राप्त होतो. मग तुम्ही त्याचं नेतृत्व स्वीकारता, त्याच्यात नेतृत्व स्वीकारून त्याचे गुण धारण करता, आई वडील त्या गुरुचे, त्या विशिष्ट क्षेत्राचे. आणि मग स्वतःमध्ये सुधारणा करून तुम्ही नेतृत्व द्यायला लागता. ही प्रक्रिया आहे सृष्टीमध्ये प्रत्येक स्थितीचे. म्हणजे प्रकृतीने गॅसेस पासून, तरल पासून, घट्ट पासून सगळ्यांची प्रक्रिया म्हणजे चक्र निर्धारित केलेले आहेत. एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. हे एक सृष्टी चक्र आहे. गुरु आपली आवड, आपली मानसिकता, आपली प्रवृत्तीप्रमाणे घेतलं जातं. एवढंच नाही, आपण फक्त गुरु म्हणताना अध्यात्माचं बघतो, पण काही लोक जर बघितलं तर क्राईम सेक्टरमध्ये पण त्यांचे आपले आपले गुरु सिलेक्ट करतातच. ते त्यांची आवडप्रमाणे असतात, त्यांचं नेतृत्व स्वीकारतात. आज जर बघितलं गँगवॉरची टोळी आपल्याला दिसते किंवा वाईट कर्म करणाऱ्यांची टोळी दिसते, पण त्यांचे पण तर गुरु असतातच त्याच्यामध्ये. ते त्यांना दक्षता देतात, पाकिट कसं मारायचं असतं. तर हे खूप प्रक्रिया मी आपल्याला परत सांगतो की गुरु तुम्ही नेमका कोणाला म्हणताय. गुरुचं स्वरूप तर वेगळं आहे, आपली आवड निवड प्रमाणे असतं. पण नेतृत्वाचा प्रश्न आहे. युगामध्ये नेतृत्वाची जर आवड असेल आणि सात्विक नेतृत्व द्यायचं असेल, आदर्शाचं नेतृत्व निर्माण करायचं असेल, समाज चालवायचा असेल, धर्म चालवायचा असेल, तर गुरु निवडताना राष्ट्र, समाज आणि मानवतेसाठी त्यांचे काय मत आहे आणि त्यांचं काय योगदान आहे याचा विचार करून निवडायला पाहिजे. गुरुबाबत एकदा गुरु आणि शिष्य नातं सुरू झाल्यावर सुद्धा सामान्यतः त्याच्या जो शिष्य आहे किंवा जो या यात्रेचा प्रतीक आहे, तर त्याच्या मनामध्ये तरी सुद्धा एक संशय का तयार होतो. जे स्वतःवर विश्वास ठेवत नाही ते दुसऱ्यांवर विश्वास ठेवत नाही. गुरु करताना जर तुम्ही व्यक्तीला गुरु केलेला आहे, त्याच्या वलयाला गुरु केलाय, त्याच्या आकर्षणला गुरु केलाय, त्याच्या प्रसिद्धीला गुरु केलंय, त्याच्या नावाला गुरु केलंय, तर अशी भावना निर्माण होणार. पण गुरु करताना जर तुमच्या मनामध्ये त्यांचे नियम, सिद्धांत आणि दृष्टी स्पष्ट आहे, तर एवढं लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये अविश्वास निर्माण नाही होणार. संदेह आणि अविश्वास हे तेव्हाच निर्माण होतो की जेव्हा आपण स्वतःमध्ये स्प्लिट पर्सनॅलिटी असतो, दोहरे चरित्र होतो. एकनिष्ठ, एक रूप. एकलव्याने द्रोणाचार्याला गुरु केल्यानंतर त्याच्या मनात विचार आला नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी आपला अंगठा सुद्धा गुरु दक्षिणामध्ये दान दिलं. जाकी जासी भावना तस्तच तो पाय. तुम्ही गुरुला, देवाला, आईला, वडिलांना, नातेसंबंधाला कुठल्या रूपात बघताय तर तशा रूपात तुमच्या समोर येणार. गरज आहे तुमची भावना कशी आहे त्याच्यावर.
देण्याची. प्रारब्ध हा एक विषय शिष्याच्या मनामध्ये निघाला, मग हा गुरु हे प्रारब्धाचे प्रारब्ध पदार्थ. प्रत्येक माणसाची आपली एक नियती असते. गुरुचं कार्य आहे की त्या माणसाची नियतीप्रमाणे त्याला विपरीत परिस्थितीमध्ये संघर्ष क्षमता निर्माण करून देणे, साहस निर्माण करून देणे. अंधारात सापडल्यानंतर ज्या पद्धतीने माणसाला स्वतःचा गुरु स्वतःला व्हावं लागतं आणि घनदाट जंगलमध्ये पाऊस जरी येत असेल तर विपरीत परिस्थितीमध्ये तो संघर्ष करतो आणि अहिंसाचा मार्ग पत्करून तो कसंही मार्ग शोधायचा आणि वाट सापडायचा प्रयत्न करतो आणि ते अंधार असलेल्या जंगलामध्ये पण तो स्वतःला बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे तुमच्या मनातल्या, तुमच्या बुद्धीतल्या, तुमच्या जीवनातल्या जे अंधार असतं किंवा जी घनदाट जंगलासारखी जी परिस्थिती अंधारात असते, त्या गोंधळात, विचारांच्या गोंधळातून तुम्हाला एक वाट देणारी जी प्रक्रिया असते आणि वाट देऊन आणि त्याला अहिंसाच्या माध्यमातून विपरीत परिस्थितीमध्ये संघर्षाचं सामर्थ्य देऊन तुमचं स्वरूप एक सोन्यासारखं चांगलं उत्तम रीतीने प्रदर्शित करणारी जी प्रक्रिया असते किंवा झळकून देणारी जी प्रक्रिया असते